स्वामी समर्थ सर्वांना. येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्याचबरोबर गुरुवार येत आहे. त्यासाठी जे नवीन स्वामी सेवक आहेत त्यांना स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. त्यांनी स्वामी समर्थांसमोर बसून हा मंत्र बोलायचा आहे, जेणेकरून गुरुपद पूर्ण होतं. अकाल मृत्यू हरन्न सर्व व्याधी विनाशानम श्री स्वामी समर्थ पदोदके तीर्थ जठरे धारम्यहम शिरसाट धारम्यहम. त्यानंतर पाणी त्वामाना सोडावे. नारळ व गुलाबाचे फूल घेऊन स्वामी महाराजांपुढे बसून बोलायचे की हे स्वामी महाराजा, पुढची गुरुपौर्णिमा येतपर्यंत आमचे गुरुपद तुम्ही स्वीकारावे, आमचा योगक्षेम चालवावा, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असावा. त्याचबरोबर तुम्हीच माझी आई आणि वडील, बंधू, बहीण, सखा आहात. आमच्यावरचे सर्व संकट दुःख दूर करावीत. आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा व्हावी यासाठी आशीर्वाद असावा, असे म्हणून हातात घेतलेला नारळ व गुलाबाचे फूल तसेच खडीसाखर गुरुदक्षिणा स्वामी चरणी अर्पण करावी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमा नक्की साजरी करून पहा. तुमचे आयुष्य नक्की बदलेल. श्री स्वामी समर्थ.